त्या अर्थाने आपण बघितलं, तुम्ही उल्लेख केला आता विधानसभा निवडणुकीचा, बंडू काका बच्छाव यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. त्यांच्या समोर असलेले उबाठा गटाचे अद्वै हिरे हे उमेदवारी करत होते आणि त्यानंतर दादाजी भुसे हे महायुतीचे उमेदवार होते. खऱ्या अर्थाने त्रिशंकू वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये दोघी उमेदवार समोरासमोर असल्याची निवडणूक झाली का, काय वाटतं? सुरुवातीला दादा भुसेंना हिरे प्रतिस्पर्धी वाटत होते, बंडू काका वाटत नव्हते. कारण नो डाऊट की हिरे फॅमिलीचं या तालुक्यामध्ये वर्चस्व होतं, अनेक वर्ष होतं, अनेक वर्ष मंत्रिपद भूषवलेली होती. गांधी विद्या मंदिर सारखी संस्था होती, त्यांचं पाठबळ होतं. मोठ्या कार्यकर्त्यांचा फौज फाटा होता, बरोबर, आणि ट्रेन कार्यकर्त्यांचा फौज फाटा होता. म्हणून त्यांना दादा भुसेंना खरे प्रतिस्पर्धी वाटत होते हिरे. परंतु शेवटच्या क्षणी जे चित्र हे झालं आणि मोठा प्रतिसाद यांचा बंडू काकांचा मिळू लागला, तेव्हा चित्र भुसे विरुद्ध बंडू काका असं तयार झालं होतं. हे मात्र नक्की. म्हणजे भविष्यातले खरे स्पर्धक दादा भुसेंना बंडू काका राहतील. म्हणजे ते नातेवाईक, ते त्यांनी त्यांच्या तालमीत तयार केलेले, पण गुरु शिष्याची ही जोडी भविष्यातले अपोजिट राहतील असं तरी राजकीय, माझ्यासारखा राजकीय अभ्यासकाला वाटतं. नक्की सर. परंतु ही संपूर्ण सूत्र आपल्याला या विधानसभा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसले नाहीत, दिसलं नाही, काय सांगा? महानगरपालिकेमध्ये ती जी ताकद, ज्या पॉइंटवर बंडू काकांनी हे डायव्हर्शन घडून आणलं, घटस्फोट घडून आणला या दोघांमध्ये, तो युतीचा घटस्फोट, तो पॉइंट होता सन्मानजनक जागा वाटप. सन्मानजनक जागा वाटप म्हणजे हा पाप. पण यांनी चित्र निर्माण केलं की सन्मानजनक देत नसतील तर मी बाजूला आहे, मी प्रचारापासून लांब राहील. याउलट त्यांनी सन्मानजनक देऊ केलं होतं असा मुद्दा लक्षात येतो. त्याचा ह्या वरिष्ठ नेत्यांनी उपयोग करून बंडू काकांना तडजोड करायला जर सांगितली असती. आफ्टर ऑल राजकारणामध्ये सगळे काही कोणी सततचे काही शत्रू नसतात. बरोबर. आज जरी काल जरी हे दोघं शत्रू होते, बंडू काका आणि हे भुसे साहेब, तरी या समन्वयाने तालुक्याच्या विकासाला भविष्यात नक्कीच मदत झाली असते. नक्कीच, बरोबर. कारण सत्ताधारी अधिक हे एका सभेमध्ये दादा भुसेंनी लाडक्या बहिणींचा विषय काढला. ती योजना नेमकी कोणाची? अक्षरशः क्रेडिट घेतलं शिवसेनेची, ही योजना शिवसेनेची. डायरेक्ट सांगितलं. म्हणजे लाडकी बहीण ही योजना बीजेपीची असताना त्यांनी डायरेक्ट क्रेडिट घेऊन, अर्थात हे क्रेडिट राज्य पातळीवर शिवसेनेच्या काही नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी घेतलंय. त्याप्रमाणे निवडणुकीपुरतं धकवून ने, खोटं बोल पण नीट बोल, या पद्धतीने त्यांनी हे केलं. पण त्याचाही परिणाम या निवडणुकीवर नक्की झाला. नक्कीच सरजी, महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी समोर येत आहेत. प्रभाग क्रमांक 11चे या ठिकाणी अपडेट आता समोर आलेले आहेत. या ठिकाणी आपण ते अपडेट घेणार आहोत. फायनल आकडा किंवा फायनल निकाल या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11चा या ठिकाणी आपण बघणार आहोत. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं की प्रबंधमय महाराष्ट्रातर्फे आपण सकाळीपासून अपडेट देत आहोत, परंतु आता कुठेतरी हे फायनल आकडे येण्यास सुरुवात झालेली आहे. वैभव पवार आपल्यासोबत थेट जोडले जात आहेत. प्रभाग क्रमांक